Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Nitai Gauranga, Nitai Gauranga, Nitai Gauranga, Nitai Gauranga, Nitai Gauranga, Gaura Hari. Nitai Gauranga, Gaura Hari. Jaya Sachinandana, Jaya Sachinandana, Jaya Sachinandana, Jaya Sachinandana, Jaya Sachinandana, Gaura Hari.
जय सच्चिदानंद गौर हरि पतित पावन गौर हरि पतित पावन गौर हरि गौरा गौरा गौर हरि जय सच्चिदानंद गौर हरि निताय गौरांग गौर हरि हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे गौरनिताय जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 हरि नाम संकीर्तन की युग धर्म हरे कृष्ण महामंत्र की श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की पतित पावन निताय गौर सुंदर की श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की श्रील प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः
श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च नम ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हुकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्णा। तर पुरुषोत्तम मासातला हा शेवटचा रविवार आहे। तर हा जो 15वा पुरुषोत्तम योग आहे त्या सर्व श्लोकांचं रिसायटेशन पठन आपण करू। ठीक आहे। अध्याय 15 पुरुषोत्तम योग परमपुरुषाचा योग। श्री भगवान वाच ऊर्ध्वमूल मध शाखा अश्वत्थं प्राहुर अव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुतास्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालः अधश्च मूल्यानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल
असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तथ पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैः गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं प्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषया अनुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकाम् 11 राहिला का यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तो अपि कृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसा यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पृष्णामि चौषधिः सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदिदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्च अक्षर एव च
क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरम् अतीतो अहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो ज्ञानाति पुरुषोत्तमम् सर्वविद् भजति माम् सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तम् अयानघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृत्यकृत्यश्च भारत। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम। त्यापैकी आता हा 5वा श्लोक आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करूया। निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्तः सुख दुःख सज्ञे गच्छन्त्यमूढः पदम् अव्ययम् तत् निहि रहित मान खोटी प्रतिष्ठा मोहा आणि मोह जीत जिंकून संग संगाचे दोषः दोष अध्यात्म आध्यात्मिक ज्ञानामध्ये नित्यः नित्यत्वामध्ये विनिवृत्तः निवृत्त वा विभक्त झालेले कामः कामापासून द्वंद्वे द्वंद्वापासून विमुक्तः मुक्त झालेले सुख दुःख सुख आणि दुःख सज्ञे नामक गच्छन्ती प्राप्त होतात अमूढः मोहरहित पदम स्थितौ अव्ययम शाश्वत सतत त्या। अनुवाद आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी शिल प्रभुपाद यांचे द्वारा। शिल प्रभुपाद की म्हणा। जे खोटी प्रतिष्ठा मोह आणि असत संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, जे भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुख दुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि जे मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना या शाश्वत धामाची प्राप्ती होते। तर भगवंतांनी फार सुंदर आपल्या धामाची गोलोक वृंदावनाची प्राप्ती कशी करावी या श्लोकात त्या माणसांमध्ये कोणत्या प्रकारचं क्वालिफिकेशन पाहिजे। क्वालिफिकेशन समजतं तुम्हाला का? शैक्षणिक अर्हता नव्हे, नुसती अर्हता। शैक्षणिक अर्हता काही कामाची नाही भगवत धामात जाण्याचं। शैक्षणिक अर्हता म्हणजे दक्षिण भारतामध्ये एक ब्राह्मण होता, चैतन्य महाप्रभू रंगनाथ स्वामींच्या मंदिरामध्ये 4 महिने वास केला। जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे ते, आणि तिथं भगवान चैतन्य महाप्रभू रोज भगवान श्री रंगनाथांचं दर्शन
घेण्याकरिता जायचे आणि तासन तास तिथं संकीर्तन करायचे. पण तिथं एक ब्राह्मण बसला होता की जो शैक्षणिक दृष्ट्या अडाणी होता. तुम्ही जसं आता संस्कृत श्लोक म्हणत होता, पण काही सगळं बरोबर येत होतं का? की ते चुकतं. तसं त्याला पण उच्चारण बरोबर येत नव्हतं. पण बाकी सगळे ब्राह्मण जे त्याची चेष्टा करायचे, मजाक करायचे, अरे ह्याला काही संस्कृत येत नाही, याला काही हा संस्कृताचा विद्वान नाही, उगाचच आमच्या सोबत येऊन नाटक करतो संस्कृत वाचण्याचं, भगवद्गीता वाचायचं रोज. तर त्याला भगवान चैतन्य महाप्रभू पुढं सरका, सर्वांनी पुढं सरकून बसा, अजून भाविक भक्त येणार आहेत. तर महाप्रभू त्याला काय म्हणाले माहितीये का, की भगवान हे सगळे ब्राह्मण जे आहेत, या ब्राह्मणांना भगवद्गीता समजली नाही, पण तुला एकट्याला समजली. असं का म्हणाले? कारण का तो भगवान श्रीकृष्णांचं चित्र पाहायचा भगवद्गीतेवर, कशा प्रकारे अर्जुनाचा रथाचा रथ चालवत आहेत कृष्ण. भगवान त्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे. भगवंत किती भक्तवत्सल आहेत. भगवंत आपल्या भक्तासाठी एवढ्या तुच्छ सेवा करते, तुच्छ पोझिशन घेऊन, तुच्छ पोझिशन घेतली भगवान कृष्णाने. भगवान कृष्णांना खोटी प्रतिष्ठा आणि खोट्या प्रतिष्ठेचा मोह नाही. या श्लोकात काय सांगितलेलं आहे की ह्या जगामध्ये खोटी प्रतिष्ठा धारण करण्यासाठी लोक अतिशय त्याच्यासाठी आसक्त आहेत. खोटी प्रतिष्ठा, निर्मान व्हायला पाहिजे. भगवत धामात जायचं असेल तर काय व्हायला पाहिजे? निर्मान. निर्मान म्हणजे काय? मान नसला पाहिजे, मानाची अपेक्षा नाही केली पाहिजे. जो असा अमानीनं मान देणं आहे. अमानीनं मान देणं म्हणजे काय? जो मानाची अपेक्षा करत नाही आणि दुसऱ्याला मान देण्यासाठी सदैव काय आहे? तत्पर आहे. अशा व्यक्तीला निर्मान म्हणते. आणि हा जो निर्मान व्यक्ती, अमानीन व्यक्ती आहे, तो निरंतर कृष्ण नाम संकीर्तन करू शकतो, कारण त्याला खोट्या प्रतिष्ठेचा मोह नाही. तो वास्तविक स्थिती जाणतो की मी वस्तुतः एक तुच्छ जीव आहे. कोण आहे? एक तुच्छ जीव आहे. काय आपलं अस्तित्व आहे? कशाकरिता प्रतिष्ठा आणि खोट्या प्रतिष्ठेचा मोह ठेवायचा? कशाकरिता ठेवायचा? तो जाणतो की वास्तविक स्थिती जीवात्म्याची काय आहे? अतिशय तुच्छ आहे, हीन दीन आहे. म्हणून भगवंताची कृपा त्याच्यावरती होते की जो स्वतःला हीन दीन समजतो, अतिशय स्वतःला तुच्छ समजतो. कारण जो खरं वास्तविकपणे तो तुच्छ आहेच. आपली स्थिती काय आहे? अतिशय तुच्छ आहे. एका किड्यासारखी आपली तुच्छ स्थिती आहे. एका किड्याला काय व्हॅल्यू आहे का? आता आपल्याला मनुष्य म्हणून 4 लोक आपल्याला ओळखतात, 4 लोक आपल्याला मान सन्मान देतात. पण त्या मान सन्मानाला आपण जर आसक्त राहिलो तर पुढचा जन्म आपल्याला किड्याचा मिळाला तर आपल्याला कोण किंमत देणार आहे का? काय व्हॅल्यू आहे त्या किड्याला? आहे का नाही? तर म्हणून आपण जाणीव ठेवली पाहिजे की आपण कोणत्या जन्मामध्ये कोणता प्राणी होतो. शूद्र कीटक असू तर आता आपल्याला हे पूर्वजन्मातल्या काही पुण्याईमुळं आपल्याला आता थोडं चांगल्या घराण्यात जन्म मिळाला असेल, 4 लोक गावात आपल्याला मान सन्मान देत असतील, तर काय आपल्याला तर त्या गोष्टीचा, त्या खोट्या प्रतिष्ठेचा मोह नाही झाला पाहिजे. कारण इथं माया जीवात्म्याला ट्रॅप लावते, ट्रॅप. जसं माशाला तो कोळी आहे, मासेकरी धरणारा, तो ट्रॅप लावतो. कसला ट्रॅप लावतो? हा नाही, जाळं म्हणजे ट्रॅप, पण त्याला काय लावतो? असं काही खाण्याचा पदार्थ लावतो की बरोबर तो मासा त्या जाळ्यात येऊन अडकला पाहिजे. आणि ते जसं तो मासा काय करतो, तोंड उचकटून ते खाण्याचा पदार्थ, तो गळ असतो, तो गळ काय करतो, त्याच्या घशात घुसतो. आणि मग त्याला कळतं त्या कोळ्याला की मासा अडकलेला, तो झटकन काय करतो, वर ओढतो.
असं प्रत्येक जीवात्म्याला ट्रॅप आहे बरं का या जगामध्ये. ह्याला काय म्हणतात? मायेचा ट्रॅप म्हणतात. हे 5 इंद्रिय जे आहेत आपली, या 5 इंद्रियांचा ट्रॅप आहे. कोणती 5 इंद्रिय आहेत सांगा बरं? आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे. हा, ज्ञानेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय कुठली कुठली आहेत सांगा? हा, कान, नाक, डोळे, जीव आणि त्वचा. तर जीव बरोबर या 5 ज्ञानेंद्रियांच्या जाळ्यात सापडतो. आणि माणसासाठी फार मोठी शिकवण दिलेली आहे शास्त्रामध्ये. जीव कसा फसतो पहा. 5 ज्ञानेंद्रियांसाठी 5 प्राण्यांची उदाहरणं दिलेली आहेत. कसा जीव फसतो. पहिला डोळे. डोळ्यांचा एक फार मोठा मोह होतो जीवात्म्याला. सगळे मायेचा सगळा कार्यक्रम डोळ्यापासून चालू होतो. डोळे जीवात्म्याला खाली खाली खेचतात. कसं खेचतात? त्यासाठी उदाहरण दिले पतंग. पतंग म्हणजे तो आकाशात उडतो तो नव्हे. पतंग नावाचा एक किडा असतो. पतंग नावाचा किडा असतो. आणि ह्या पतंगाला कशाचं आकर्षण असतं माहितीये? ह्याला अग्नीचं आकर्षण असतं. अंधारामध्ये जर शेकोटी पेटवली असेल, थंडीच्या दिवसात लोक शेकोटी पेटवतात, तर या शेकोटीच्या जाळाकडं ते किडे आकर्षित होतात आणि कसलाही परिणामांची पर्वा न करता त्या आगीत झेपावतात आणि तत्क्षणी जळून भस्मसात होतात. डोळ्यांचं किंवा दृष्टीचं आकर्षण किती भयानक आहे पहा. किती भयानक आहे. आणि इथून माणसाच्या अधपतनाची सुरुवात होते. हा माणसासाठी फार मोठा धडा आहे. डोळ्यांपासून सावध राहा. डोळे तुम्हाला नको त्या विषयाकडे खेचून नेतील आणि तुमचा आत्मघात करवतील. हे पतंगापासून शिका, हे शास्त्र सांगते. पतंगानं कंट्रोल करायला पाहिजे. त्याला माहिती आहे इथं आत्मघात आहे, डायरेक्ट आपला विनाश आहे, पण तो कंट्रोल नाही करत. तो काय करतो? झेपावतो आणि स्वतःचा विनाश करून घेतो. माणसासाठी काय धडा आहे? माणसासाठी डोळे कसा आत्मघात करवतात ते सांगितलेलं आहे. रूपाचं आकर्षण. सुंदर रूप जे ते माणसाला मायेचा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे या जगामध्ये. सुंदर रूप. म्हणून या पुरुषोत्तम मासामध्ये जे आपण भजन गातो, काय नाव त्याचं? चोराष्टकम. ते कोणी लिहिले माहितीये? बिल्वमंगल ठाकूरांनी. मागच्या रविवारी आपण त्याची सांगितलं. बिल्वमंगल ते आपल्या साताऱ्याजवळ कृष्णा विन्ना नदीचा संगम आहे, तिथं निवास कराय. महान भक्त झाले ते बिल्वमंगल ठाकूर. त्यांनी सुंदर रचना केली आहे. कृष्णाय वासुदेवाय, नाही कुठला श्लोक तो? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. एवढं लोकांना माहितीये, पुढचं माहित नाही. जिव्हे पिबत स्वामृतमेत देव, गोविंद दामोदर माधवेती. त्यांनी स्तोत्र लिहिले, गोविंद दामोदर स्तोत्र. त्या स्तोत्राचा श्लोक आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, जिव्हे पिबत स्वामृतमेत देव, गोविंद दामोदर माधवेती. पुढे काय म्हणतात ते? जिव्हे. जिव्हे म्हणजे जीव. हे जीवा म्हणजे ते आपल्या जिभेला म्हणतायत. हे जीवा, जिव्हे पिबत. पिबत म्हणजे पीत राहा. काय पीत राहा? काय पीत राहा? जिव्हे पिबत स्वामृत, नामामृत पीत राहा. या नामांचं जे आत्ता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, या नामामृत, या नामातून निघणारं अमृत आहे ते जीवा काय करतो? पीत राहा. गोविंद दामोदर माधवेती. का? या नामामध्ये किती आनंद अमृत आहे पहा, असं ते म्हणतायत. कोण म्हणते? बिल्वमंगल. आता त्या नामामृताची चव चाखण्यासाठी त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. ते तुम्हाला माहित नाहीये. तर ते एका वेश्येला फार आसक्त होते.
एका वेशेला फार आसक्त होते. आधी संसारी जीवनामध्ये असताना, संसारी जीवनामध्ये होते, इतके आसक्त होते वेशेच्या रूपाप्रती. रात्रंदिवस तिचा ध्यास. आणि एकदा त्या नदीला महापूर आला. पावसाळ्यामध्ये इतका महापूर आला आणि ती वेश्या राहत होती नदीच्या पलीकडं, हे राहत होती नदीच्या अलीकडं. पण त्यांना काही राहावे ना. हे महापूर एवढा, आता तेव्हा काही 1000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा काही पूल किंवा ब्रिज तसल्या काही गोष्टी नाही आहेत. ते अख्ख्या महापुरात पोहत पोहत तिकडं आले माहिती. आणि तिची जी हवेली होती त्या हवेलीत वरती एका अजगराला चढून वर आले. आणि हे जेव्हा त्या वेश्येनं, चिंतामणी वेश्या तिचं नाव होतं, तर ती वेश्या त्यांना म्हणते, एवढी माझ्या रूपाप्रती जी आसक्ती आहे ती त्या घनश्याम श्याम सुंदर कृष्णाप्रती जर आसक्ती असेल तर आज त्या कृष्णाचं प्रती प्रेम जे ते तुमच्या हृदयात उफाळून आलं असतं. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर त्यांच्यामध्ये एवढं भयानक वैराग्य आलं आणि आपल्या स्वतःच्या स्थितीबद्दल एवढं तुच्छता वाटायला लागली त्यांना. किती निंद्याने माझं मन तुच्छ गोष्टींचा ध्यास घेत आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताविषयी आसक्ती न ठेवता तुच्छ गोष्टी, तुच्छ रूपाप्रती मी आसक्त आहे. कृष्णाचं श्याम सुंदर रूप किती आकर्षक आहे. मग त्यांनी वृंदावनची वाट धरली. पण आपले इंद्रिय, जसं सांगितलं ना मी, पतंगासारखं आपले इंद्रिय जे आहेत ती सतत रूपाकडे काय करतात, आपल्याला खेचत असतात. ते इंद्रिय काय आपल्याला शांत आणि स्वस्थ बसू देत नाही. आणि वाटेत जात असताना त्यांना अशा सुंदर रूपाचं जेव्हा आकर्षण व्हायचं त्यावेळी त्यांनी काय केलं, या डोळ्यांची नौबतच नको, हे डोळे मला कृष्णाच्या पासून, कृष्णाचं सौंदर्य पाहण्यापासून वंचित ठेवून तुच्छ साधारण भौतिक रूपाकडे आकर्षित करत आहे. भौतिक रूपाचा मोह इतका प्रबळ आहे, डोळे सतत आपल्याला ते रूप पाहण्यासाठी खेचत असतात. आणि मग यांनी काय केलं, यांनी आपले डोळे फोडून घेतले. विचार कर, ज्या डोळ्यांनी जीवात्म्याला रूपाचा मोह होतो ते डोळेच मला नकोत, डोळे फोडून घेतले आणि आंधळेपणाने वृंदावनच्या श्रीकृष्णांचा ध्यास घेत, कृष्ण नामाचा ध्यास घेत वाटचाल करू लागले. तर अशा प्रकारे डोळे माणसाच्या अधोगतीचं कारणीभूत होतात आणि ऊर्ध्वगती, अधोगतीचं कारणीभूत आहेत. म्हणून आपल्याला काही डोळ्यांचा वापर करायचा नाही असं नाही सांगितलेलं. आपल्याला डोळ्यांचा आणि सगळ्या इंद्रियांचा वापर कसा करायचा सांगितलेलं आहे, भगवान कृष्णांच्या सेवेमध्ये. डोळ्यांचा सर्वोत्तम उपयोग काय आहे, भगवंतांना पाहणे. डोळ्यांनी भौतिक रूप न पाहता, भौतिक रूप न पाहता भगवंतांचं सुंदर रूप पाहिलं पाहिजे. म्हणून वैष्णव संप्रदायामध्ये निर्गुण निराकारावर ध्यान करण्याची पद्धत नाही, अर्चा विग्रहांवर ध्यान करायची पद्धत. अर्चा विग्रह म्हणजे मंदिरामध्ये भगवंताचं जे सुंदर रूप आहे, भगवंताचे सुंदर डोळे आहेत, भगवंताचे सुंदर भुवई आहेत, भगवंताचे सुंदर ओठ आहेत, सुंदर नाक आहे, सुंदर सुकुमार गाल आहेत, भगवंताची बासरी, भगवंताचे चरणकमल, भगवंताचे हस्तकमल, याचं रोज ध्यान केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, दर्शन केलं पाहिजे. याद्वारे डोळे तुम्हाला भौतिक रूपाकडे आकर्षित करणार नाहीत. लक्षात येते का? डोळे आपल्याला
भौतिक रूपाकडे आकर्षित करतात म्हणून काय डोळे फोडून चालेल का? आपण बिलोमंगल ठाकूरांचा स्तर नाहीये. डोळ्यांचा स्तर जो आहे, डोळ्यांचा उपयोग भगवंताचं रूप पाहण्या, रूप माधुर्य म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांचं विशेषतः रूप जे सगळ्यात आकर्षक आहे. भगवान विष्णू, भगवान राम, भगवान नरसिंह तितकेच आकर्षक आहेत, पण एक विशेष आणखी जास्त स्पेशल अट्रॅक्शन कुणाचे? श्याम सुंदर वेणुधारी रूपाचं आकर्षण आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भुवयांचं रोज दर्शन करतो, त्याला या भौतिक जगातलं रूप आकर्षित करत नाही असं शास्त्राचं आहे. दररोज भगवंताच्या भुवयांचं दर्शन करतो, धनुष्यबाणासारख्या आकर्षक भुवया रोज पाहतो, त्याला भौतिक जगातल्या डोळ्यांचं आकर्षण होत नाही. म्हणून पतंगाकडनं फार मोठा शिकवण वैष्णव आचार्य देतात. पतंगासारखं आत्मविघातक होण्याचा प्लॅन किंवा ट्रॅप, माया या जगामध्ये सगळ्या जीवात्म्यांसाठी आहे. असं यातनं कोणी नाहीये, यातनं कोणी अपवाद नाहीये बरं का. सगळ्यांना तो ट्रॅप आहे. म्हणून भक्ती मार्गामध्ये काय सांगितलेलं आहे? भक्ती मार्गात सतत श्रीकृष्णांचं दर्शन करा, त्याद्वारे काय होईल? भौतिक रूपाचं आकर्षण कमी कमी होईल. त्यानंतर दुसरं इंद्रिय काय आहे? दुसरं ज्ञानेंद्रिय काय आहे? कान. कानाचं उदाहरण ठीक आहे. कानाला कोणता प्राणी बळी पडतो माहितीये? हरिण. हरिणाला संगीताची फार आवड आहे, म्युझिक. हरणाची शिकार करणारे लोक जंगलामध्ये असं मस्तपैकी बॉलिवूडचं सिनेमाचं संगीत लावून ठेवतात, रेकॉर्डर, आणि हरिण तिथं येऊन ते ऐकत राहतं. आणि बरोबर ते शिकारी काय करतो? झाडामागे लपलेला त्याला येऊन कॅच करतो. हे उदाहरण दिलेले आहे, ऍक्च्युली शास्त्रामध्ये दिलेले. तर हरिण जसं कर्णेंद्रियाला बळी पडतं, कानाचा विषय काय आहे? म्युझिक. कानाचा विषय ऐकणे. ऐकायला कुणाला नको वाटतं? सगळ्यांना ऐकायला आवडतं. पण काय ऐकायला आवडतं? म्युझिक ऐकायला आवडतं. स्वाभाविक आहे, म्युझिक ऐकायला आवडतं, सुंदर. पण ते म्युझिक भौतिक विषयांच्या बाबतीत असेल तर तो एक मोठा ट्रॅप आहे. ते संगीत काय करणार आहे? आपल्याला भगवंतापासून काय करणार आहे? दूर करणार. म्हणून भौतिक संगीत आपण ऐकत नाही किंवा ऐकलं नाही पाहिजे, कारण तो ट्रॅप आहे साधकासाठी. भगवान कृष्णांचं आकर्षण व्हायच्याऐवजी नको त्या गोष्टींचंच आकर्षण. दिल दिवाना, दिल पागल, दिल हे अमुक, दिल हे, त्याच्याशिवाय काय नाही तिकडं. त्याच्याशिवाय काय आहे का? एकेकाली मी पण लई चाहता होतो या गोष्टींचा. मी स्वतः गाणी करायचो तुमच्या माहितीसाठी. मलाही बॉलिवूडचा सिंगर बनायचं होतं. मला भगवंतानी इकडं आणलं. मी वाचलो. मी खूप गाण्याच्या स्पर्धा गायला जायचो, मोठमोठ्या गायकांचा फॅन होतो मी. कृष्णाने मला कीर्तन गाण्याची संधी दिली. म्हणून ऐकण्याची आणि गाण्याची प्रवृत्ती आहे ती भगवंताच्या नाम कीर्तनामध्ये, भजन गाण्यामध्ये लावली पाहिजे. त्याद्वारे काय होईल? भक्तीची प्राप्ती होईल आणि मायेपासून आपलं रक्षण होईल. आणि आता हरिणासारखं काय होईल? मायेच्या पाशामध्ये अनेक लोक या संगीताच्या मोहात पडून जीवन बर्बाद केलेले लोक आहेत. भले त्यांना पैसा मिळालेला आहे. बॉलिवूडच्या तुम्ही सगळ्या लोकांचा जर अभ्यास केला, करू नका आता काय, जर केला तर सगळ्यांचा शेवट हा अतिशय भयानक आहे. त्यांना खूप पैसा, प्रसिद्धी, सगळं काही मिळालेलं आहे. ग्लॅमर म्हणतात त्याला, ग्लॅमर मिळाले, ग्लॅमरस जीवन आहे, पण अंत फार भयानक आहे. कारण सगळ्या प्रकारची व्यसनं लागतात, असत संग, त्यांच्या पार्ट्या, फार भयानक आहे ते कल्चर, जीवन. त्या मोहात अडकतो जीवात्मा जाऊन. प्रसिद्धीचा मोह कुणाला नाही,
प्रसिद्धी आणि पडद्यावर येण्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहेत लोक. आणि ह्या लोक जे असे तरुण तरुणी येतात मुंबईमध्ये, मी बघितले स्वतः, हे सगळे डायरेक्टर प्रोड्युसर लोक त्यांचं शोषण करतात, त्यांचा देहाचा वापर करून घेतात. तुला रोल पाहिजे ना, तुला झोपावं लागेल कुणाबरोबर तर. असे भयानक प्रकार चालू आहेत, कलियुग आहे. म्हणून संगीत जे ते ट्रॅप आहे मोठा. त्या संगीताची आवड चांगली नाही. संगीत भगवंताच्या भक्तीमध्ये पण खूप मोठं संगीत आहे. कीर्तनामध्ये, भजन गाण्यामध्ये पण खूप आनंद किंवा मनशांती, समाधान आहे. खूप आनंद आहे कीर्तनमध्ये सुद्धा. भौतिक गाण्यामध्ये आपली रुची ती भगवंताच्या कीर्तनमध्ये लावली पाहिजे. तर काय होईल, ते इंद्रिय आपलं शुद्ध होईल, कर्णेंद्रिय शुद्ध होईल. डोळे भौतिक रूप न पाहता राधाकृष्णांचं रूप पाहिलं पाहिजे. कानाने भौतिक म्युझिक न ऐकता कीर्तन ऐकलं पाहिजे, भजन ऐकलं पाहिजे. आणि ते पण कुणाचं? हे जे भक्तांच्या मुखातनं आलेलं कीर्तन, जे खरोखर भक्तिभावातनं आलेले. व्यावसायिक गायकांकडनं भजन नाही ऐकले पाहिजे. लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल यांनी पण खूप अभंग गायलेले आहेत, पण ते ऐकायला नाही सांगितलेलं. का? कारण ते फिल्मी गाणी पण गातात. आवाज फार मधुर आहे, पण ते जे शब्द ध्वनी आहे तो अशुद्ध आहे. का? तर हृदयामध्ये त्यांच्या भक्तिभाव आहे का? नाही. ते पैसा मिळतात